छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात महाशिवरात्री साजरी करण्यात आली। यावेळी येथील सिद्धेश्वर महादेवाचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। हर हर महादेव, शिवशंभो, साम सदाशिव, भोलेनाथच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला। येथील बजरंग चौक परिसरात असलेल्या सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरात सकाळपासूनच महिला आणि पुरुष भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पहाटे 5 वाजेच्या दरम्यान मंदिराचे पुजारी ओंकार स्वामी यांच्या मंत्रघोषात महिला भाविकांनी महादेवाच्या पिंडीस पंचामृताने रुद्राभिषेक करण्यात आला। त्यानंतर स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या महिला भगिनींनी 12 ते 1 वाजेपर्यंत सामूहिक शिवपाठाचे वाचन करून इष्टलिंग आणि शिवलिंग रुद्राभिषेक केला। सर्व महिला भाविकांनी मिळून पिंडीवर 1008 बेलपत्र वाहिले। त्यानंतर सर्व महिला भाविकांच्या उपस्थितीत महादेवाची महाआरती करण्यात आली। यावेळी सर्वांना महाप्रसाद म्हणून लाडूचे वाटप करण्यात आले। यावेळी भाविकांनी महादेवाच्या चरणी नतमस्तक होत आपली इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी देवाला साकडे घातले। महाशिवरात्री निमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम सुरू होते, त्यामुळे मंदिरात हर हर महादेवाचा गजर ऐकू येत होता। त्यामुळे गावात धार्मिक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले। नमस्कार, शिवशरणार्थ। सर्वांना सांगण्यात आनंद होतो की महाशिवरात्री या निमित्ताने आपल्या या घाटनांद्रा येथे सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण आयोजित केलेला सामूहिक इष्टलिंग रुद्राभिषेक व शिवलिंगाभिषेक तरी सर्व समाजातील व आपल्या सर्व हिंदू बांधवांनी जमलेला आहे मंदिरामध्ये आणि खूप आनंदाने भक्तिभावाने दरवर्षी दुपारी महाशिवरात्रीला दुपारी 12 वाजता हा रुद्राभिषेक येथे संपन्न होत असतो। तरी सर्वांनी अशा महापर्वाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे। मंदिरामध्ये खूप गर्दी चालू आहे। सकाळपासून तो रुद्राभिषेक झालेला आहे आणि सध्या आता इथे जमलेले सर्व काही बांधव हे खूप आनंदाने भक्तिभावाने इष्टलिंग रुद्राभिषेक संपन्न करत आहे। सर्व अभिषेक झाल्यानंतर महाआरती होईल, त्यानंतर भजन होईल, महाआरती होईल, त्याच्यानंतर प्रसाद वाटला जाईल। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।